विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू होती। त्याच पार्श्वभूमीवरती आगामी महापालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना अखेर स्वबळाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमधील फुटीवरती शिक्कामोर्तब झालाय। ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काय करणार? ठाकरेंच्या या निर्णयामुळे पालिका निवडणुकांसाठी महायुतीला सुद्धा तडे जाणार का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अखेर महाविकास आघाडीत फुटीची ठिणगी पडली आहे। आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाची घोषणा केली आहे। मुंबई ते नागपूर सर्वच पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशी नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन, आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल। एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल, तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही पवारसाहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची। आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू। विधानसभेत मवियाचा दारुण पराभव होताच ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाच्या दिशेनं पाऊल टाकलं होतं। तर स्वबळावरती लढणाऱ्या शिवसेनेला सत्तेच्या जवळ जायचं आहे का, असा खरबरीत सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय। लोकसभा आणि विधानसभेला त्याची आवश्यकता, लोकसभेत खास आवश्यकता होती, विधानसभेलाही तशी आवश्यकता होती। आता जर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी कुठे देऊ शकतो आपण, तर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती, आता या ठिकाणी संदर्भ द्यायचं असेल तर तुम्ही जर पुन्हा हे तेंगडच करत बसला तर पुन्हा त्याचं निराकरण होत नाही, वेळेवर होत नाही। त्यापेक्षा स्वावलंबने उभं राहावं, एकटं लढावं आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांनी आज ती जी घोषणा केली आहे ती निश्चितपणे स्वागत आहे। आता निवडणुका जाहीर झालेल्या नसताना अशा प्रकारची भूमिका मांडणे हे आश्चर्यकारक आहे। आमच्यातले सगळी काही मंडळी ही सत्ताधारी पक्षाच्या बरोबर जवळ जाण्याचा प्रयत्न करतात काय, अशा प्रकारची शंका येण्याचं काम हे या ठिकाणी येतं। कारण की 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल अपेक्षित असताना त्यामुळे निवडणुका कदाचित एप्रिल मेला होतील, कदाचित नोव्हेंबर डिसेंबर होतील। मग असं असताना ज्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्याच्या संदर्भामध्ये स्वबळावरचा नारा देणं हे एक प्रकारे कुठेतरी आपल्यामध्ये फूट पाडणे आणि समोरच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न असं मला वाटतं। त्याच्यामुळं आमची अशी भूमिका नाही। आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी बळकट करण्याचा आमचा कार्यप्रयत्न होता, आजही आणि उद्या सुद्धा राहील। महापालिका निवडणुकांनिमित्त महाविकास आघाडी तुटल्यामुळे महायुतीला सुद्धा स्वबळाची संधी निर्माण झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची रे ओढत भाजप सुद्धा स्वबळावरती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे। ठाकरेंच्या स्वबळाचा अर्थ काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नसेल, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र लढू शकतात। महाविकास आघाडी तुटल्यामुळे महायुती काय करणार? भाजपचे स्थानिक नेते स्वबळासाठी आग्रही, युतीतच निवडणूक लढवावी अशी शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका। महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे, स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असं डिक्लेअर केलेल्या दोन पक्ष स्वबळावर लढणार असं माझं म्हणणं, त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, ती राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील। याचा निर्णय नेत्यांना घेऊ द्या ना। मुंबई महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका जवळपास या महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत। देवेंद्रजी वगैरे म्हणणं त्यांना कंपल्सरी झालं, आता म्हणा बरं, आता जे काय कार्टून काढत होते काढा बरं। आता 132 जागा आल्या तर त्यांना वाटणं हे साहजिक आहे आणि त्यांचं जर तसंच जर ते करत असतील तर तो त्यांचा पक्षाचा निर्णय होऊ शकतो। शिवसेनेचे सुद्धा अनेक लोक सांगतायत की तुम्ही आपण स्वतंत्र लढलं पाहिजे। निर्णय घेऊ द्या, नेत्यांना निर्णय घेऊ द्या। ठाकरेंच्या शिवसेनेनं आघाडीतनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय।
पण यावरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेत खळबळजनक आरोप केलाय. शिवसेनेनं महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आलाय. संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे. महायुतीमध्ये तशा संदर्भात काही चर्चा आहे? तो त्यांचा इश्यू आहे. त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणाबरोबर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे. की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं. उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांना हर लोकी रंग बदलू का ही सरड्याची नवीन प्रजाती निर्माण झालेली आहे. स्वबळावरती निवडणुका लढणार. काँग्रेसला शिव्या देणं चालू केलं कालपासून. हे आपले रंग बदलत आहेत. सरड्याप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायचे लोकांच्या लक्षात आलंय. काँग्रेस बरोबरची महाआघाडी शिवसैनिकांनी नाकारली म्हणून अशा पद्धतीचा रोल आता ते आजमावत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं दणदणीत यश मिळवलं, पण त्याच मबियाला विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. आता ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महापालिकेची निवडणूक आणखी चुरशीची होणार हे नक्की. त्यामुळे निकालानंतर वेगळी आघाडी युती बघायला मिळाल्यास नवल वाटायला नको. जितेंद्र शिंगाडेसह चेतन सावंत, पुढारी न्यूज.